करते. मी सगळ्यांना विनंती करते की प्लीज सगळ्या श्रोत्यांनी बसून घ्यावं, म्हणजे आपण कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात करू शकतो. मी आता कलाकारांचा परिचय करून देते. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले गायक आहेत सौरीश गोरे, रिया मेहंदळे, आदित्य वैती, निशाद मराठे, स्मृती मराठे, रुपाली मेहंदळे आणि रजत कुलकर्णी. कीबोर्डवर साथ केली आहे प्रणव कणसे आणि ओंकार गद्रे. हार्मोनियमवर साथ करत आहेत अमित जेरे, ओंकार गद्रे आणि प्रणव कणसे. तबल्यावर आहेत आदित्य वैती, रवि देव, मोनाली गद्रे आणि संदीप कात्रे. आमच्या या सगळ्या ग्रुपला एकत्र आणण्याचं काम संदीपजींनी केलेले आहे. आणि अजून एक महत्त्वाची नोंद, ह्यातले जे आपले 4 युवा कलाकार आहेत ते नादब्रह्म या ढोल ताशाच्या ग्रुपमध्ये ताशा वाजवतात. सगळे एकदम मोठी टॅलेंटेड आहेत. आणि निवेदिका आहेत सोनाली भावे. आता एका गंमतदार किस्साने आपण आता पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपले पुणेकर किती चोखंदळ आहेत हे तर जगप्रसिद्धच आहे. 1953 सालची गोष्ट सांगते, म्हणजे गीत रामायण प्रसारित व्हायच्या 2 वर्ष आधीची. पुणे रेडिओ केंद्राचं अगदी थाटामाटात उद्घाटन झालं, पण पुण्याच्या श्रोत्यांची थोरवी काय सांगावी. सुरुवातीपासूनच टीका, पत्र, मुलाखती, जे सगळी माध्यमं मिळतील त्या सगळ्या माध्यमातून श्रोत्यांनी त्यांची नापसंती कळवली. रेडिओवरचा कुठलाही प्रोग्राम पुणेकरांच्या मनासकी उतरत नव्हता. आणि याबाबत जाहीरपणे पेपरात एक व्यंगचित्र पण छापून आलं होतं. ते असं होतं की एक माणूस दुकानदाराकडे रेडिओ मागतोय आणि सांगतोय की मला असा रेडिओ द्या की ज्यात पुण्याचा एकही कार्यक्रम ऐकू येणार नाही. इतकी गहन टीका झाल्यावर 2च वर्षांनी म्हणजे 1955 साली गीत रामायणातलं स्वये श्री रामप्रभू ऐकती हे गीत प्रसारित झालं. आणि त्यानंतर मात्र जादू केल्यासारखा चोखंदळ पुणेकरांचा मूड झटक्यात पालटला. आता जर पुन्हा कोणी व्यंगचित्र काढलं असतं तर ते असं असतं, अहो मला असा रेडिओ द्या की ज्यात फक्त पुणं ऐकायला येतं आणि त्यातही फक्त गीत रामायण. या गीत रामायणाबद्दल पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते की जीवनाचा हिशेब मांडताना जमेच्या बाजूला टाकायच्या गोष्टीत माडगुळकरांच्या गीत रामायणाचे सुधीर फडक्यांनी केलेले गायन ही नोंद अंतःकरणात केव्हाच झाली. हिमालय पाहिल्याची गोष्ट ज्या अभिमानाने माणसाने सांगावी त्या अभिमानानेच आम्ही गीत रामायण ऐकल्याची गोष्ट सांगणार. ती सांगताना ऊर आनंदाने भरून येणार. आणि बाबूजींच्या गाण्याविषयी बोलताना विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर एकदा म्हणाले होते, बाबूजींच्या गाण्यात स्वर हा विठोबा असतो आणि लय ही रखुमाई असते. रामायणातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्याला काहीतरी शिकवून जाते. पतीची सावली बनून वनवासात निघालेली सीता, बंधुप्रेमाला सर्वस्व मानणारा लक्ष्मण,
जटायू, वानरसेना, छोटी खारुताई मानवी जीवनातील निसर्गाचे स्थान अधोरेखित करतात. नानाविध आपत्तीत अविचल राहणारा राम हा त्यांचा आदर्श ठरून जातो. काळ बदलला आणि मापदंड सुद्धा बदलले, तरीही रामचरित्राची ओढ आजही कमी झाली नाहीये. याचं कारण आज सुद्धा ते आपल्याला आदर्शांचे, मूल्यांचे मार्गदर्शन करते आणि म्हणूनच रामायण कालातीत आहे. एकीकडे राजसत्ता हाती आलेला भरत मात्र श्रीरामांसाठी ते सिंहासन त्यागायला निघालाय. श्रीरामांनी त्याला कितीही वेळा पटवून सांगितलं तरी भरताच्या डोळ्यातील पाणी काही थांबले ना. शेवटी श्रीरामांच्या चरणधुळीने पावन झालेल्या त्या पादुका घेऊन भरत अयोध्येला परतला आणि त्या सिंहासनावर प्रस्थापित करून तो राज्यकारभार पाहू लागला. इकडे चित्रकूट पर्वत सोडून 10 वर्षांनी श्रीराम गोदावरी तटावर पंचवटीत आले. एकदा याच पर्णशाळेच्या ओट्यावर श्रीराम जानकी लक्ष्मणासह वार्ता विनोद करत असताना एक अद्भुत स्त्री आश्रमात आली. आपल्या धुंद डोळ्यांनी ती श्रीरामांना निहाळू लागली आणि तुम्ही माझा स्वीकारच करा असं हट्टच धरलं तिने. यावर हसून श्रीराम म्हणाले, मी विवाहित असून एकपत्नी व्रत पाळतो, मला काही तुझा स्वीकार करता येणार नाही. हे ऐकून जानकीला देखील हसू आवडलं नाही. पण या सर्व प्रकारामुळे क्रुद्ध झालेली ती स्त्री म्हणजेच दुसरी कोणी नसून रावणाची बहीण शूर्पणखा सीतेवर धावून गेली. तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक कापून तिला विद्रूप करून टाकले. या सर्व प्रकारामुळे क्रुद्ध झालेली ती स्त्री क्रोधित होऊन आपल्या भावाकडे रावणाकडे परतली. तू श्रीरामांना ठार मार आणि माझ्यावर हसणाऱ्या त्या जानकीला पळवूनच घेऊन ये, तरच माझा सूड पूर्ण होईल असं तिनं कडाडून लंकापती रावणास सांगितलं. शूर्पणखेच्या वक्तव्याने प्रेरित होऊन रावणाने मारीच राक्षसाकडे मदत मागितली. मारीचाला श्रीरामांचा पराक्रम ज्ञात होता, पण रावणापुढे त्याचं काही चालेना. रावणाने कपटाने एक युक्ती काढली आणि मारीचास त्याने एका सुवर्ण मृगाचे रूप धारण करण्यास सांगितले. स्वतः रावणाने एका याचकाचा वेश धारण केला आणि ते दोघेही आता पंचवटीत पोहोचले. त्या सुवर्ण मृगाला पाहून सीता मोहित झाली आणि श्रीरामांकडे तो हरिण आणून द्यायचा हट्टच करू लागली. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण
Oh,
किती हट्ट कोणाला चुकलाय का? श्रीराम देखील सीतेच्या हट्टासाठी